एनी टाईम सगळ्यांचा आवडता पदार्थ इडली. तर इडलीची रेसिपी म्हणजे अगदी सोपी आहे. प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगवेगळी असते. थोडेफार मापंसुद्धा कमी जास्त प्रमाणात वेगवेगळे असतात. पण ॲट द एंड आपल्याला मऊ लुसलुशीत सॉफ्ट सफेद अशी मऊ अशी इडली खायची असते. आणि इडलीचं बॅटर उरलं की त्याचे आपल्याला डोसेसुद्धा खायचे असतात आणि आप्पेसुद्धा करायचेच असतात. तर असं हे बॅटर करण्यासाठी मी इथे 2 कप घेतलेत उडीद डाळ आणि इथे मी बासमती तांदूळ यूज करते. ते घेतलेत 5 कप. मला बॅटर मोठ्या प्रमाणात बनवायचं आहे म्हणून मी एवढं घेतलं आहे. तुम्ही निम्म्या प्रमाणात घ्यायचं असेल तर कमी बॅटरसाठी कमी डाळ आणि कमी तांदूळ घेऊ शकता. आता हे तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आणि ही उडीद डाळसुद्धा भिजत ठेवणार आहे. पण एक गोष्ट राहिली, मेथीचे दाणे हे फर्मेंटेशनला खूप हेल्प करतात. 1 टीस्पून मेथीचे दाणे वापरणार आहोत. उडीद डाळीमध्ये टाका किंवा तांदळामध्ये टाका. शेवटी मिक्स केल्यानंतर बारीक वाटण केल्यानंतर आपलं हे बॅटर एकत्रच होणार आहे. तर असं हे बॅटर 5 तास 6 तास 8 तासापर्यंत तुम्ही ठेवू शकता. तसं तर 5 तासातही काम होतं. पण जर ऊन जास्त नसेल, वातावरणाप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये वेळ ठेवायचा. भिजला पाहिजे आपला दाणा, फुलला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला हे तांदूळ आणि डाळ भिजून घ्यायचे. आता हे भिजून घेतलेले तांदूळ हे असे छान फुलून येतात आणि हे तांदूळ आणि ही डाळ आपल्याला वाटून घेताना त्यामध्ये पोहे टाकायचे आहेत. आता हे पोहे किती घ्यायचे, तर ज्या कपाच्या मापाने आपण डाळ आणि तांदूळ मोजले त्याच कपाच्या मापाने 1 कप आपल्याला इथे पोहे घ्यायचे आहेत. तर ह्याचंही प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी चालतं, पण पोह्यांनी इडली छान फुलते. आता हे पोहे स्वच्छ धुवून घेतले आणि उडीद डाळीचं जे पाणी होतं भिजत लावलेलं मेथीच्या दाण्यांवालं, जे फर्मेंटेशनला हेल्प केलं, तर त्याच पाण्यामध्ये पुन्हा पोहे भिजत लावले आणि वाटून घेताना बॅटरमध्ये मिक्स केले. आता हे बॅटर सर्व काल वाटण करून झाकून ठेवलेलं ओव्हरनाईट. आता दुसऱ्या दिवशीची पहाट म्हणजे चटणीपासून सुरुवात. आज इडली करायची म्हटल्यानंतर नारळ फोडायला हवा, म्हणून मग एक छान ताजा नारळ घेतला आहे आणि हा असा फोडला आहे. त्याचं छान गोड पाणी हे जाणार आहे आदूला प्यायला आणि त्या नारळाची होणार आहे चटणी. आता हे नारळ त्यातलं ओलं खोबरं असं झटपट चाकूने वेगवेगळे कापून घेतलेत. हे कापून घेतलेले तुकडे स्वच्छ धुवून घेतले परत एकदा. आणि आपल्याला चिंच वापरायला लागणार आहे सांबार बनवताना. आता इडली करायची म्हटली तर सांबार नको, तर सांबारासाठी चिंचेमध्ये गरम पाणी टाकलं आहे म्हणजे चिंच भिजेल. आता ही चटणी बनवताना ह्यामध्ये आल्याचा तुकडा वापरला आहे, लसणाचा तुकडा घेतला आहे, कोथिंबीर आणि मीठ, थोडंसं जिरं घेतलं आहे आणि ही चटणी फिकी चटणी आहे. आता ही आदूची चटणी आहे, आदूसाठी फिकी बिना मिरचीची. आणि आता या चटणीला तडका देण्यासाठी म्हणून तेल छान गरम झाल्यावर त्यात कढीपत्ता, राई आणि हिंग. आता हे तडतडलेल्या राईमध्ये जाणार आहे आपलं फिकं ओल्या खोबऱ्याचं केलेलं वाटण आणि ही तयार होते आपली फिकी चटणी. लहान मुलांना आवडते. आदूला फारशी चटणी आवडत नाही, पण त्यानिमित्ताने फ्रेश ओलं खोबरं, कोथिंबीर, राई बरेच पदार्थ जातात पोटात. आणि आता तिखट चटणी पुन्हा तेच कढीपत्त्याची पानं थोडीशी वाटणामध्ये पण टाकणार आहे, त्याला तडकाही देणार आहे. आल्याचे तुकडे, लसण आणि लसणाच्या पाकळ्या ठीक आहे, म्हणजे एवढ्या खोबऱ्यासाठी 4-5 इनफ होतात. थोडं जास्त झालं तर चरका बसतो थोडासा जिभेला, पण छान लागतो. ज्यांना फ्लेवर लसणाचा जास्त आवडतो ते लसणाच्या पाकळ्या जास्त घेऊ शकतात. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि आपलं हे वाटण तयार आहे. आता ह्या चटणीलासुद्धा आपल्याला छान तडका द्यायचा आहे. पुन्हा तेल गरम केलं, त्यामध्ये कढीपत्ता, हा फ्रेश कढीपत्ता हिरवागार, एवढा हा कमाल भारी चव देते ना. चटणी करायची आणि कढीपत्ता नसेल तर मज्जा नाही आहे. आता राई टाकली आहे, हिंग टाकलं आहे आणि इथे तुम्ही अगदीच फार तर लाल मिरची वगैरे वापरायची असेल तर वापरू शकता. जर हिरवी मिरची वाटणामध्ये नाही घेतली तर लाल मिरची ह्या इथे तडक्यात वापरली तर ती ही चटणी खूप छान होते. चला तर फ्रेश चटणी तयार झालेली आहे, फिकीसुद्धा आणि तिखटसुद्धा.
आता आपण आजचं बॅटर कसं झालं आहे ते बघूया. पूर्ण रात्रभर हे बॅटर मी एका डब्यात पॅक करून ठेवलेलं. वरती जातं पातेल्यातून, कधी कधी ओव्हरफ्लो होतं. त्यापेक्षा मोठा इनफ डब्बा त्याला मोठा दिला ना की ते बॅटर छान फुलतं, त्याला जागा मिळते आणि हे असं कमाल भारी फुगलेलं फ्लफी बॅटर आपल्याला बघायला मिळतं. तर उन्हाळा असेल तर हे बॅटर वाटण झाल्यानंतर अगदी 9 तासातसुद्धा तयार होतं. थंडी असेल तर ह्या बॅटरला बनायला 12 ते 13 14 तासही कधी कधी जातात. पावसाळ्याच्या दिवसातही थोडाफार वेळ जातो. पण जर तुम्ही हे बॅटर डब्यात ठेवलंत आणि थंडीचे दिवस असतील, अतिशय गारवा असेल, त्यानंतर पावसासारखं वातावरण असेल तर ह्या थंडीमध्ये सुद्धा फर्मेंटेशन लवकर होऊ शकतं, जर डब्याला तुम्ही एक छान उबदार असा कपडा बांधून ठेवलात तर सोपं जातं. आता या इडलीच्या बॅटरमध्ये मी आवर्जून ओवा टाकते थोडा चोळून, खूप छान लागतो. आणि इडली खाल्ल्यानंतर कधी कधी असं पोटाला जास्त जड झाल्यासारखं वाटतं. ती हलकी असते, खाताना लवकर पोट भरतं आणि लवकर भूकही लागते. पण जर ओवा असेल तर पचायला छान जातं. त्याच्यामुळे थोडीशी ओवा मी ह्याच्यामध्ये आवर्जून टाकते. आणि हा ओवा आहे ना छान चवसुद्धा देतो इडलीला. कधी तुम्ही ट्राय नसेल केलं तर नक्की करा. काही लोक जिरेसुद्धा टाकतात, तर जिरेही टाकून बघा. पण नुसता ओवा किंवा नुसता जिऱ्याचा वेगवेगळा फ्लेवर करून बघा. मला खास करून ओव्यावाला आवडतात. आता ह्या छोट्या छोट्या इडल्या आधूसाठी, तिला छोट्या इडल्यांचं खूप जास्त अट्रॅक्शन आहे, खूप आवडीने खाते. पुढे टिफिनला तिला आज इडलीच दिली होती. टिफिन किती फस्त करून आली आहे तो दिसेलच तुम्हाला. आता ह्या इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. चांगलं उकळल्यानंतर पहिले हिच्या छोट्या छोट्या इडल्या करून घेतल्या, कारण टिफिनला द्यायच्या होत्या. त्यानंतर मग मोठ्या इडल्या, त्यासाठी सुद्धा भांड्याला तेल लावून घेतलं आणि यामध्ये सुद्धा इडलीचं बॅटर टाकलं. आता ह्या इडल्या आपण जेव्हा बनवतो तेव्हा सांबार चटणी असेल तर खायला छानच लागतात. पण ह्या इडल्या एका वेगळ्या पद्धतीने खाल्ल्या ना तर खूप छान लागतात. ती पद्धत काय ती पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता आदूची फिक्की चटणी आणि तिला बनवलेल्या छोट्या छोट्या इडल्या टिफिनला भरूयात. आता तिच्या टिफिनमध्ये मी एवढ्या इडल्या टाकते, तुम्ही म्हणाल एवढ्या इडल्या ती खाणार आहे का? पण नाही, ती खाते. इडल्या वाफवण्यासाठी कमीत कमी 6 मिनटं आणि जास्तीत जास्त अगदी लक्ष नसेल तर 8 मिनटं खूप झाले. त्याहून जास्त वेळ लागत नाही. छान सॉफ्ट मऊ मऊ इडल्या तयार होतात. आता ह्या छोट्या छोट्या इडल्या मी काढून घेणार आहे. छान छान ना. सगळे फिनिश करणार. बघू आल्यानंतर. चटणी फिक्की फिक्की आहे आदूची. छोट्या मोठ्या वेगवेगळ्या साईजच्या इडल्या साईड बाय साईड होतच राहणार आहे. साईड बाय साईड मी सांबार बनवण्याची तयारी सुरू केली. कढीपत्ता, गाजर तेही घेतले बारीक कापून, आल्याचे तुकडे घेतलेत. आता कसं आहे ना, सांबारामध्ये वेगवेगळ्या भाज्या तुम्ही जेवढा टाकाल तेवढ्या छान लागतात. खास करून दुधी भोपळा, लाल भोपळासुद्धा, त्यानंतर वांग आणि खास करून शेवग्याची शेंग, ह्या भाज्या खूप छान लागतात. मुळा खास करून छान लागतो. पण ज्या सीझनमध्ये जे जास्त इझिली अवेलेबल असेल आणि मोस्टली ज्या भाज्या मुलं पटकन आवडीने खात नाही, आपणही खायला कंटाळा करतो, त्या सांबारात ॲड केल्या तरी छान लागतात. सांबार मसाला एवढा छान होतो की त्या मसाल्यामुळे सगळ्या भाज्या त्या सांबारामध्ये ॲडजस्ट होऊन जातात आणि इडलीच्या निमित्ताने त्या पोटात इझिली आणि आवडीने जातात सुद्धा. लसूण ठेचून घेतला आहे. लसण आणि जिरं जर सोबत कुटून घेतलं तर जिऱ्याचा छान स्वाद येतो, खूप छान असा वास येतो त्याला. आणि आपण जेव्हा फोडणी देतो तेव्हाही ते छान परतले की लसण आणि जिरं सोबत खूपच
भारी वास येतो त्याचा फोडणी दिल्यानंतर आणि चवही चांगली लागते. कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये हिरवी मिरची, आता मसाले बरेच टाकणार आहे पण चवीसाठी एक हिरवी मिरची टाकली. यामध्येच हिंग आणि लाल मिरची. आता इथे मी लाल मिरची ही सुकी घेतली आहे, ह्यानी रंगही छान येतो आणि चवही चांगली लागते. कांदा परतून झाला आहे, टोमॅटो, यामध्येच वांग बारीक चिरून घेतलेलं. काटेरी वांग छान टेस्ट देतं, माझ्याकडे आता हे होतं तर मी ते घेतलं. गाजरही टाकून घेतलं आहे, टोमॅटोही टाकलं आहे. आता साईड बाय साईड हे शिजता आपल्याला मसालेही टाकून घ्यायचे आहेत. इथे मी हळद टाकली आहे आणि लाल कश्मीरी मिरची. आता इथे रंग छान येण्यासाठी मिरची पावडर घेतली आहे, ती जास्त तिखट नाही आहे. सांबार मसाला घातला आहे मोठे 2 चमचे आणि थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलं आहे. आता मगाशी भिजत लावलेली चिंच ती इथे 2 चमचे घेणार आहे, तशीच टाकणार आहे. त्याचा स्पेशली गर वगैरे काढून टाकायचं असेल तर तसं टाका, अख्खी चिंच टाकली तरी चालेल, छान लागते. मला आवडते, मी डायरेक्टली टाकते. गूळ टाकला आहे, गूळ पावडर 2 चमचे वापरली इथे. चवीनुसार मीठ. आता हे थोडंसं टाकलं, नंतर तुम्ही सांबाराचा ॲडजस्ट करून कन्सिस्टन्सी बघून मग चवीप्रमाणे थोडासा गूळ आणि मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये शिजलेली तूर डाळ, ही घट्ट शिजून ठेवलेली तूर डाळ होती तर ती टाकली आहे आणि यामध्येच थोडंसं पाणी. एक छान उकळ आली की फ्रेश कोथिंबीर टाकल्यावर आपला सांबार तयार होतो. आता इथे फिक्का सांबारही व्हायला पाहिजे. आता आदू इडली खाणार म्हणल्यावर तिला नुसतं चटणीवर का भागवायचं. सध्या खात नाही आहे ती तिखट आणि मी फोर्स करत नाही आहे तिला तिखट द्यायला, आणि ज्या दिवशी ती तिखट खाईल त्या दिवशी ती तिखट बरेच चवीचे बाहेरचे पदार्थ खाईल. बाहेरच्या पदार्थांना लांब ठेवण्यासाठी आणि घरातल्या पदार्थांना जोडून ठेवण्यासाठी मला हे फिक्कं फार हेल्प करतात. आणि ठीक आहे, लागणार आहे तिलाही सवय, आवडणार आहे तिलाही बाहेरचे पदार्थ. जेव्हा आवडीने खाईल तेव्हा खाईल, तोपर्यंत तिच्यासाठी फिक्कं बनवत राहायचं. तयार झालेल्या सांबारामध्ये आदूच्या एक छोटा गुळाचा खडा, कोथिंबीर आणि आमच्या तयार झालेल्या तिखट सांबारामध्ये फ्रेश कोथिंबीर घातली. उकळ आल्यानंतर इडल्या तयार आहेत, सॉफ्ट झाल्यात, त्याही काढून घेते साईड बाय साईड. तर असा असतो हा इडली असतानाचा खटाटो. इडली खायलाही छान लागते पण सांबारही हवा, त्यासोबत चटणी हवी. एखादी गोष्ट मिस झाली तर छान नाही वाटत, त्यामुळे सगळंच करायचं. छान मेजवानी होते त्या दिवशीची. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की इडली खाण्याची एक छान पद्धत आहे आणि ती मला आवडली. ॲक्च्युली मी सुद्धा एका यूट्यूबर म्हणजेच कुकिंग जो एक चॅनल आहे त्या चॅनलमध्ये जे कुक आहेत त्यांच्याचकडनं ऐकलं आहे की इडली खाताना ती इडली वेळेवरती सांबारमध्ये बुडून खाण्यापेक्षा तुम्ही इडली घ्या, त्याचे 2 किंवा 3 तुकडे करा आणि हे मोठे मोठे तुकडे एका पातेल्यामध्ये घेऊन त्यामध्ये तयार झालेला सांबार टाका. त्या इडल्या छान भिजू द्या आणि भिजवू कमीत कमी पाऊण तास तरी द्या, 45 मिनटं. आणि त्यानंतर ती भिजलेली इडली घ्या, त्यात सांबार आटलेलं असेल, वरून थोडासा सांबार घेऊन ॲडजस्ट करून पण तुम्ही खा, तेव्हा ती एवढी कमाल भारी लागते. आणि हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा म्हटलं पाऊण तास इडली भिजत ठेवून कशी खाणार, पण मी जेव्हा खाल्ली तेव्हापासून मी इडली कंपल्सरी बनवल्यानंतर सांबार तयार झाल्यावर पाऊण तास भिजवल्याशिवाय इडली खायला घेत नाही. सुकी थोडीशी साईड बाय साईड ती घेते चटणीसोबत खायला, पण सांबारसोबत खाणारी भिजवलेली असते. परत प्लस तुम्हाला त्यामध्ये आटलेला सांबार असतो तर अजून ॲडिशनल सांबार घेऊन खाल्ला तर छान लागतो. ट्राय करा तुम्ही पण. आता ही इडली वेगवेगळ्या भांड्यांमध्ये करणं चालूच होतं, पण ढोकळ्याच्या प्लेटमध्ये सुद्धा टाकली. ह्याचेही चौकोनी काप करून ठेवले की त्याही इडल्या खायला सोपं जातं, त्यामुळे त्यातही एकदा टाकलं. आता आदूचा टिफिन, ती स्कूलमधून आली आणि टिफिन पाहिला. तिला जवळजवळ मी 15 की 20 इडल्या दिल्या होत्या आणि त्यातल्या फक्त एवढ्याच इडल्या परत आल्या. खाल्ल्या छान. वाव, मला खूप आनंद होता. तिने आवडीने खाल्लं सर्व. गुडगल झाली आदू. तर मध्ये एकदा मी शेंगदाणे घेतले होते मिक्सरच्या भांड्यात आणि त्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ टाकले, तर ती मी पुडी तयार करून घेतली. आणि इडली पुडी आणि तूप हे एक कमाल भारी कॉम्बिनेशन आहे, ते मी इडली गेल्यावर अजिबात मिस करत नाही. आणि पुडी टाकून खाणाऱ्या इडल्या स्पेशली छोट्या छोट्या असतात, छान मिळतात त्या. नादब्रह्म इडलीमध्ये वगैरे पण बघा तुम्ही इडली पुडीवाला पदार्थ जर ट्राय केला तर अशा छोट्या छोट्या इडल्या देतात आणि त्यावर तुम्हाला अशी पुडी टाकून आणि खूप सारं साजूक तूप असतं,
तर घरगुती जेव्हा करता तेव्हा ह्या पद्धतीने पुडी करा. खूप सिंपल, साधी, पटकन होणारी रेसिपी आहे. पण इडल्या केल्यावर मिस करू नका. तर छान लागतं, ट्राय करा. आणि ह्यावरती आवडीनुसार तुमच्या साजूक तूप टाकून घ्या. आता ही भिजलेली इडली नक्की ट्राय करा बरं का. आदूचं ताट, छोट्या 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 इडल्या, त्यामध्ये फिकी चटणी आणि फिका सांबार, आणि आमच्या ह्या छोट्या छोट्या पुडीवाल्या इडल्यांवरती साजूक तूप. अशी ही कमाल भारी साऊथ इंडियन इडली थाळी तयार आहे. आणि ही पुडीवाली इडली कमाल भारी लागते. खूपच मस्त झाली आहे. चटणीसुद्धा एक नंबर. आता नंबर आहे साध्या इडली आणि चटणीचा. मऊ मऊ सॉफ्ट सॉफ्ट ही इडली चटणीसोबत खूप छान लागणार आहे, मला माहिती आहे. पण खाल्ल्यानंतर तर एक नंबर होती झालेली. भिजत लावलेली ही इडली एक नंबर चव आहे. सांबार पहिले तसाच टेस्ट करून बघूयात. वाव, छान 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 छान, अगदी छान. पुडी, चटणी आणि सांबार तिन्हीही ऑन पॉईंट झालेले आहेत. ट्राय करा. माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. माझ्या रेसिपीच्या पद्धतीने इडली सांबारची थाळी तयार करून बघा. मुलांना फिका गोष्टी बनवून देत असाल तर माझ्या या रेसिपीला फॉलो करा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती अजूनही भरपूर रेसिपीज आहेत, बघा. वेगवेगळ्या ब्रेकफास्टच्या रेसिपीज आहेत, त्या ट्राय करा. प्लेलिस्ट चेक करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. आणि छोट्या छोट्या बेबीजना पण असे छोटे छोटे पदार्थ, त्यानंतर चांगल्या चांगल्या रेसिपीज, फिक्या फिक्या गोड गोड पदार्थांच्या प्लेलिस्ट टाकलेल्या आहे चॅनलवर, त्याही चेक करा. करून त्या पदार्थ त्यांना आवडले की नाही कमेंट करून सांगा. छोटी छोटी इडली खा. मी खाऊन दाखवलं त्यांना. खा ना. कशी झाली आहे? किती छान. स्कूलमध्ये सगळे फिनिश केलेस, फक्त 4-5च उरवलेस. हे जास्त आवडलं की हे? हे आवडलं. ह्याच्यासोबत खायला मग हे असं लावून माझ्या हातातून खा ना एक घास. असं खूप सारं लावतात मस्तपैकी. आणि ते छोट्या छोट्या चमच्यानी मध्ये चटणी खातात. हा बघ, हा छोट्या छोट्या चमचा तुझा. पहिले हे असं असं खायचं, खूप सारं लावून. बाय 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 करा. बाय. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.